मंचावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के, आमदार रवींद्रजी फाटक, जिल्हा संघटक मीनाक्षीताई शिंदे, राम रेपाळे, पूर्वेश सरनाईक, देवराम भोईर, हनुमंतराव जगदाळे, मनोज शिंदे, रमेश वैती, अशोक वैती, रमाकांत मडवी, बाबाजी पाटील, सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो की आपण ज्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचं धोरण आपण ठरवलं आणि 29 महापालिका पूर्णपणे ज्या ज्या ठिकाणी शक्य होतं त्या त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय देवेंद्रजींनी आपण घेतला, त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो। आणि ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस मुंबई आणि ठाण्यामध्ये कल्याणमध्ये 100% युती होईल अशी घोषणा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या ठिकाणी केली। आणि त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना जो गेल्या 8 वर्षापासून वाट बघत होता की महापालिकेच्या निवडणुका कधी येत आहेत आणि आम्हाला शिवसैनिकांना बळ कसं मिळेल आणि महापालिकेमध्ये आमच्यातला लोकप्रतिनिधी कसा पोहोचू शकेल याची भावना जेव्हा शिवसैनिकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी होती ती आपल्या माध्यमातून आता 15 जानेवारीला पूर्ण होणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे नेहमीच यशस्वीरित्या गेल्या अनेक वर्षापासून आपली निवडणूक लढवण्याची जी रणनीती आहे ती रणनीती यशस्वी झालेली आहे। आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा ध्वज, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा भगवा ध्वज आणि जो आपल्या स्वप्नातला ठाणे महानगरपालिकेचा भगवा ध्वज कुणीही आपल्याकडनं हिरावून घेणार नाही याची खबरदारी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये आपण घेतलेली आहे। आणि ती आपली जी यशस्वी रणनीती आहे ती प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या माध्यमातून कोणी किती प्रयत्न केले तरी सक्सेस झालेली आहे हे विसरता कामा नये। साहेब, गेल्या अनेक दिवसापासून आपली तब्येत सुद्धा बरोबर नाहीये, कारण विधिमंडळाच्या अधिवेशनाच्याच दरम्यान आपण गोळ्या खाऊन विधिमंडळातलं कामकाज करत होता। आजही आपली तब्येत बरी नाही हे आम्हाला कळलं, परंतु शेवटी निवडणुकीची जी बैठक असते ते बैठकीची ही पहिलीच वेळ असल्या कारणानं आणि या ठिकाणी आल्यानंतर जे शिवसैनिकांचं समोर भव्य असलेलं रूप बघून मला असं वाटतं आपल्याला गोळी घ्यायची गरज नाही, कारण हेच आपल्या सगळ्या औषधाचं साधन। आणि नेहमीच तुम्ही म्हणत असता की माझी तब्येत किती खराब असली तरी शिवसैनिक समोर असलेले बघून माझी तब्येत एकदम खणखणीत बरी होते। आणि ही वस्तुस्थिती आहे, गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे आणि ठाणे महानगरपालिका म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं बळ आपल्याला देते। आजही ते बळ आपल्या पाठीशी ठामपणे आहे, कारण एका ठाण्यातला शाखा प्रमुख, ठाणे महापालिकेतील सभागृह नेता, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री आल्यानंतर तो काय करू शकतो हे आपण आपल्या गेल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिलं। गेल्या अनेक वर्षापासूनची जी विकास कामं प्रलंबित होती ती आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली। मी माझंच उदाहरण देतो, आज प्रताप सरनाईकचा मीरा भाईंदरचा भाग असू द्या किंवा ठाणे महानगरपालिकेचा भाग असू द्या, साहेब आपण दिलेला निधी एवढा ओसंडून ह्या ठाणे महापालिकेत आणि मीरा भाईंदरमध्ये वाहतोय की लोक म्हणतात तुम्हाला आता काय बाकीच्या बैठका वगैरे करायची गरज नाही, ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकेल आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, कारण आपण दिलेला निधीचा विनियोग योग्य प्रकारे या दोन्ही महापालिका क्षेत्रात झालेला। निवडणुकीची घोषणा झाली, काही लोक जेव्हा घोषणा होण्याच्या पूर्वी इकडे जायचं की तिकडे जायचं अशा अवस्थेमध्ये होतं, काही कुंपणावर होते, परंतु जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा त्यांनी ठरवलं अरे नाही बाबा इकडेच राहिलेलं बरं आहे। आणि त्यांची जी मनातली इच्छा आकांक्षा होती ती सुद्धा आता आपल्या या युतीच्या घोषणेमुळे पूर्ण होऊ शकली नाही, परंतु शेवटी ठीक आहे। आज तुम्ही ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे
राज्यामध्ये काम केलेलं आहे त्याची प्रचिती येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. मी परत एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की आपण प्रताप सरनाईकला एक ठाणे महापालिकेचा आमदार होत असताना त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च पद दिलं, परिवहन खात्याची जबाबदारी दिली. राज्यभर परिवहनची जबाबदारी सांभाळत असताना जास्तीत जास्त सुविधा कशा परिवहन खात्याच्या माध्यमातून लोकांना देता येईल त्यासाठी आपण मला जे जे प्रत्येक वेळेस विचार माझ्यासमोर मांडले ते विचार आपण पूर्ण करतोय. आणि त्यामुळे आज राज्यामध्ये महायुतीचे सरकार यशस्वी वाटचाल करते आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला किमान 100 जागा तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शिवसेनेला मिळतील याची मला खात्री आहे. परत एकदा आपल्या सगळ्या शिवसैनिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीच्यासाठी आपण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.